मंडळी फुवाई फुवा कार्यक्रम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो असं आम्ही म्हणतो. पण मोठ्यांचं मत काय आहे हे तुम्हाला माहिती नसेल कदाचित. तर हेच मत आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत नेहा शितोळे आणि आवाज की दुनिया का एक स्टार कलाकार. आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा. बस 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 छातीचा पिंजरा तोडून हे पाखरू उडून जाईल आयुष्यातून कायमचं. बस बस तुम्हाला सांगतो इतका उकाडा वाढलाय हल्ली. त्या दम्याचा त्रास असलेला माणूस म्हणजे अत्यंत टेन्शन मशीन घेऊनच फिरावं लागतं. हे पण चालत नाही ऐन वेळेला. अरे जेम्सच्या गोळ्या कुणी टाकल्या त्याच्यामध्ये. नातवंडांची कामं बघा काहीतरी घाणेरडं करतात. बस स्टॉपवर उभा राहिलोय. बघूयात आता रिक्षा कधी येते. मेरे फोटो को सीने से यार चिपका लेते या फेविकॉल से. My sympathy with Cyrus से यार भगा लेते या पेट्रोल से. इस फोटो को सीने से यार चिपका लेते या फेविकॉल से. अरे देवा मी रिक्षाची इच्छा केली. देवानं डायरेक्ट लाल डब्याची एसटीच पाठवून दिली. एसटी कुणाला म्हणताय? एसटी बोलते सुद्धा हल्ली. वावा चांगला देवानं काय तो सांगितलं. हातातला चष्मा आहे तो डोळ्याला लावा आधी नीट बघा. अरे बापरे ही तर शाळेत जाणारी मुलगी. अहो आजोबा मी मुलगी नाहीये. अरे देवा आजकाल बस स्टॉपवर फिरणंही भीषण झालंय. हो तसं नाही म्हणजे मी मुलगी नाही. मी शाळेत जाणारी मुलगी नाही. शाळा शिकत नाही मी. शाळेत शिकावं बाळा. शाळा शिकल्यानं माणूस मोठा होतो. खूप शिक फक्त खूप वेळ शिकू नकोस बाळा. चांगलं सांगतो ऐक माझं तू. हे बघा माझी शाळा शिकून संपलेली आहे. मी आता काम करते. अच्छा अच्छा काय काम करतेस. मी टीव्हीवर असते. अच्छा मग टीव्ही कुठे असतो. टीव्हीवर असते म्हणजे लोकांच्या घराघरात टीव्ही दिसतो ना त्याच्यावर मी असते. काय काय घाणेरडे बघा ह्यांना आवडी. दुसऱ्याच्या टीव्हीवरती बसा. फर्निचर त्याच्यावरती बसा. आजोबा तसं नाही हो. मग टीव्हीवर असते म्हणजे मी टीव्हीवर दिसते. टीव्हीवरच्या कार्यक्रमात काम करते मी. हो हो म्हणजे कळलं नाही मला. मला सांगा संध्याकाळी 7 वाजता तुमच्या टीव्हीवर काय असतं. धूळ. टीव्ही ऑन केलात की काय असतं. मुंग्या. का ते असतं ना ते केबल बंद झाल्यापासून सरकारने बसवायला सांगितले ते मेटॉक सॉक्स चेटॉक मॉक्स काहीतरी असतं ते डबड. सेट टॉप बॉक्स. हा ते आमच्या घरी नाही त्याच्यामुळे आमच्याकडे फक्त मुंगे दिसतात. अरे देवा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे बघत असाल ना कधीतरी. हो हो पाहतो शेजाऱ्यांकडे टीव्ही पाहतो. हा मग मला सांगा संध्याकाळी 7 वाजता जो कार्यक्रम लागतो ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला दिसत नाही का. अरे बापरे तरीच मी म्हणतोय कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय तुम्हाला. फार फार सुंदर कार्यक्रम आहे Thank you, तुमचा. thank you. अॅनिमल हंटर क्रोकोडाईल. प्राण्यांचं नाही हो, माणसांच्या कार्यक्रमात काम करते मी. माणसांचे कार्यक्रम पण असतात. कुठल्या कार्यक्रमात करता काम. तू तिथे मी. कोण कुठे कधी. तू तिथे मी. नाही मी असेल तिथे तुम्ही कसे असाल. तुमचं घर वेगळं माझं घर वेगळं ना. आजोबा कार्यक्रमाचं नाव आहे तू तिथे मी. संध्याकाळी 7 वाजता लागतो झी मराठीवर. प्लीज बघा हो. असं रडून प्रमोशन केल्यावर कोण बघणार आहे का सिरियल. हसून करा ना जरा. नाही नाही सॉरी संध्याकाळी 7 वाजता तू तिथे मी झी मराठीवर. अरे देवा मग आज काही शूटिंगला चाललाय. नाही आज शूटिंग नाहीये. म्हणजे धंदा बंद आपला. म्हणजे आज काही कामच नाही ना. एलबीटीचा परिणाम कदाचित यांना सुद्धा झालेला नसेल. तुमचं काय संबंध. नाही पण माझं असं म्हणणं आहे की तो एलबीटी टॅक्स त्यांना लावण्यापेक्षा खरा ह्यांना लावा. कारण लोकल बॉडी हेच जास्त दाखवत फिरतात. आजोबा काय वाटेल ते बोलताय आता तुम्ही. काय एलबीटीचा आमचा काही संबंध नाही. शूटिंग नाहीये म्हणजे आज मी वेगळ्या ठिकाणी परफॉर्म करायला चालली. अरे वा कुठे. फू बाय फू मध्ये. फू बाय फू मध्ये. हो सवंग उथळ घाणेरडे विनोद जिथे होता तोच कार्यक्रम का तो. तिथे चाललाय तुम्ही. बास ऐकून घेणार नाही आम्ही. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला हसवणारा कार्यक्रम आहे तो. त्याच्याबद्दल वावगा ऐकून घेणार नाही मी. हो पण हे महाराष्ट्राला म्हणू द्या. तुम्ही काय म्हणता इथं बसून. प्रॉब्लेम काय तुमचा. ते सगळ्या कार्यक्रमावरच माझा इथे आक्षेप आहे. होत्या सुरुवातच सांगतो तुम्हाला. तो येतो ना एक घाणेरडा मुलगा कोणीतरी ते मागून तिकडून आणि असा बोलतो तो मी स्वागत करतो कार्यक्रमाचा टँकर. कोण तो. टँकर नाही मग अँकर. हा हा निलेश त्याला साबळे. तो इतका घाणेरडा अँकरिंग करतो हेच मला सांगायचं. त्याला पहिल्यांदा बदलून टाका. काय जमतं त्याला.
अहो असं काय करताय? खूप हुशार माणूस आहे तो, डॉक्टर आहे डॉक्टर. अरे मग डॉक्टर की करा. तर डॉक्टर की नाही, अँकरिंग नाही, अभिनयाचा तर पत्ताच नाही आयुष्यामध्ये. एक ना धड भाराभर चिंदे फाटके कपडे घालून इथे येतो. आजोबा मी त्याच्याबद्दल काही ऐकून घेणार नाही. किती छान अँकरिंग करतो तो. किती अँकरिंग करतो तो. हे सगळ्यात महत्वाचं नाहीये का? आला की आपलं माझ्याकडे बघा, मीच सगळं करणार इथे. अरे ते आहे, त्यांना बोलू द्यात कधीतरी. येतो कुठलाही परफॉर्मन्स. अरे वा, सुंदर परफॉर्मन्स झालेला आहे तुमचा. वा क्या. तू कुठे बोलतो? त्यांना बोलू दे ना, ते सांगतील. वा वा, सुंदर झालेलं तुमचं. अश्विनी मॅमकडे बघतो आणि म्हणतो, स्वप्नील सर कसा वाटला? त्यांना किती वाईट वाटत असेल बाईंना दरवेळेला, सांगा. नाही नाही, योग्य सूचना आहे तुमची, मी पोचवीन त्याच्यापर्यंत. पोचवा. हा नक्की नक्की. पण एक गोष्ट सांगते आजोबा. काय? निलेश साबळेनी ना बाकीच्या सगळ्या अँकरचा बँड वाजवलाय. बँड वरून आठवलं. पहिल्यांदा या कार्यक्रमातला हा घाणेरडा बँड बदलून टाका तुम्ही. घाणेरडा काय म्हणताय त्याला? काय काय नवीन कॉन्सेप्ट आहे, ब्रास बँड. बास बँड आहे हा, बास बँड. म्हणजे अरे किती लाऊड वाजवतात, ऐकूच येत नाही यांचा आवाज. अहो आजोबा काहीही बोलताय तुम्ही. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना हा बँड आवडतो. हो, माझा नातू परवा मला म्हणत होता, आजोबा ताशा किती काड्यांनी वाजवला जातो? म्हणजे नॉर्मली 2च. तर म्हणे फुबाई फुमध्ये 3 काड्यांनी वाजवताना दिसतात. अरे म्हटलं मधला तुषार देवल असतो, नीट बघत जा. क्या वाईटच गोष्टी बघा तुम्ही, चांगल्या गोष्टी बघूच नका. संपलं एवढाच आहे त्याच्यात. आणि काय चांगलं असणार आहे? महत्वाची गोष्ट विसरताय तुम्ही. कुठली? आमचे सहभागी कलाकार. कोण? फॉर एक्झाम्पल विजय पटवर्धन. फॉर एक्झाम्पलच आहे तो माणूस. हे बघा आजोबा, एक अतिशय हरहुन्नरी कलाकार आहे. कसला कलाकार आहे? हरहुन्नरी कलाकार. हरवून न गेलेला कलाकार आहे तो. म्हणजे आपण लेखक आहोत, ऍक्टर आहोत का दिग्दर्शक आहोत, त्याच्यात हरवून न गेलेला असतो स्किट मध्ये तो. दिसतो मला चेहऱ्यावर. बर ते जाऊ दे. त्याची पार्टनर? अच्छा, कोणती? क्षितिज जोक. जोक नाही हो, जोक. क्षितिज जोक. अच्छा, फुबाई फू मध्ये आल्यावर मला वाटलं नाव बदललं, क्षितिज जोक. काहीतरी जोक मारू नका. अतिशय गोड मुलगी आहे ती, अगदी भावली सारखी दिसते. हो, कापूस भरलेली भावली. माझ्या नातवानं तर गाणं पण केलंय. काय? क्षितिज जोक दिसतो कसा कापूस पिंजून ठेवलाय तसा, रोज म्हणतो गाणं घरात बसून. बोला आता. आजोबा, ती माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे, तिच्याबद्दल प्लीज वाईट बोलू नका तुम्ही. गेल्या पर्वात तिला खूप मिस केलंय आम्ही सगळ्यांनी. आता परत आले तर इतकी मजा येते ना. हो, पण ह्या पर्वात ती येणारच नव्हती म्हणे. काय सांगताय? तुम्हाला माहिती नाही? नाही. तुम्ही काम करता इंडस्ट्रीत की मी? मी काम करते, गॉसिप नाही करत. मग आता गुपचूप ऐकून घ्या मी काय म्हणतोय ते. ह्या पर्वात म्हणे ती कामच करणार नव्हती. पण का? ते सांगतोय ते. आता पुढे आहे का तुम्ही? चॅनलवाले म्हणाले की तू काम का नाही करणार? म्हणे आता मला विनोद नाही करायचा, आता मी काहीतरी सिरियस करणार आहे म्हणे. पण चॅनलवाले हुशार, त्यांनी काय केलं, तिच्या नवऱ्याला आतमध्ये आणला. नवरा? तो कोण उचकी लागल्यासारखा आवाज आहे त्याचा. खरबुडी, जगबुडी, काय ते काय नाव ठेवलंय, हपुडी. हा, त्याला आणला आतमध्ये. मग काय संबंध? बायको तिचा संशय, हिला टेन्शन. आता नवरा इकडे काय करणार? ही म्हणाली मी पडते म्हणून तिला घेतलंय सध्या. नाही, ती माझी मैत्रीण आहे, मला नक्की माहिती. ती असं अजिबात संशय वगैरे घेत नाही तिच्या नवऱ्यावर. अच्छा, हपुडी बरोबर जोडी कुणाची केली आहे? प्रियदर्शन. पुरुषाबरोबर करायची ही टेक्निक कुणाची होती? किती जो कापूस पिंजून ठेवलाय तसा. मग बर. पण टेन्शन कमी नाही झालंय, हल्ली वाढलंच आहे. आता प्रियदर्शनवर संशय आलाय सगळा. हा तिच्यापेक्षा त्याच्याशीच जास्त बोलतो दिवसभर. बोला, एवढी केमिस्ट्री आहे त्यांची. केमिस्ट्री? आमच्या इथल्या सगळ्याच कलाकारांची एकमेकांबरोबर खूप मस्त केमिस्ट्री आहे. ऋषिकेश आणि लीनाच बघा की आता. हो, फसवी केमिस्ट्री आहे त्यांची. फसवी काय? एक नंबरची फसवी जोडी आहे ही महाराष्ट्रातली. आम्ही सगळ्यांनी बघितलं. पहिल्या एपिसोडला त्या लीना भागवत काय म्हणत होत्या, मला नाही जमणार ही कॉमेडी, हे माझ्यासाठी फार नवीन. स्वप्नील नाही जमणार. नका वाजवूच नका, मला नाही जमणार. ब्लास्ट घेतात, ब्लास्ट. बरोबर आहे. मग मी तेच सांगते, हा प्रामाणिकपणा आहे, ऑनेस्टी. फसवणूक नाहीये ही. फसवणूक आपली नसते, इतर कलाकारांची ते करतात. हे आम्ही नाही, आम्ही करत नाही, हे आमच्यातलं नाही म्हणतात. गुपचूप इकडे 10 मार्क मिळवतात. बरोबर आहे ना, पण मिळतात ना मार्क, मिळतो ना ब्लास्ट. हो, आणि तो त्यांचा पार्टनर एवढी लांब पल्ल्यांची आपली वाक्य बोलतो. परवा दिवशी एका डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणाला काय झालंय? तर म्हणे आमाशयातला जाठराग्नी मंद झाल्या कारणाने उंडूक पुच्छाला शोध आलाय आणि त्याच्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये अडथळा येतोय. तो म्हणला मला काही कळत नाही, नीट सांगा. त्याचा अर्थ म्हणून म्हणतो रांडेच्या पोटात दुखते, एवढं कळत नाही का तुला? पालीचा डायनोसॉर कसा करायचा त्याच्याकडून शिकून घ्या. बरं, तुमचा जसा चेहरा आत्ता झालाय तसाच त्या अश्विनी काळसेकरांचा असतो.
अरे बापरे, काय बोलतोय हा? अहो पण एवढं सगळं बोलून ब्लास्ट घेतात ना, झालं मग. कसा मिळतो ब्लास्ट? कसा? स्वप्नील जोशी पण असे करत असतात, हसता हसता. काय बोलतोय काय माहिती त्याच्या, चुकून ब्लास्ट असं येते सगळं गणित. वाटते ते मॅड सारखं बोलू नका. हो. तो बघता आमच्या कुशल आणि हेमांगिनी घेतलेला आहे मॅड सारखं वागायचा. अरे देवा, त्या जोडीबद्दल तर बोलूच नका. का? सतत बालगंधर्वांची पोज आणि डायलॉग काय, मला कुत्र्याच्या स्किटची भीती वाटते, मला कुत्र्याच्या स्किटची भीती वाटते, मला कुत्र्याच्या स्किटची भीती वाटते. अरे आता आम्हाला त्या पंचची भीती वाटते की कधी हा सुरू होईल आणि कधी तो पंच येईल. इतकं टेन्शन. आणि ती बिचारी त्याची पार्टनर इतकी निरागस मुलगी त्याला मिळालेली आहे. आणि हे इतकं तुम्हाला सांगतो आगाऊ आहे ना, प्रत्येक स्किट मध्ये आपलं इथं जवळ घ्यायचं आणि सुरू व्हायचं. बाई, हे वेडाबाई, हे वेडाबाई, अगं असं गाड्यांना काहीतरी करतात. काय आमच्या नातवंडांनी यांच्याकडून शिकायचं तुम्ही सांगा आता. नाही बरं ठीक आहे, आपण त्यांच्याबद्दल नको बोलूया. पण दिगंबर आणि मंगेश बद्दल तुम्ही काही बोलूच शकत नाही. काय बोलायला बाकी ठेवलं तर बोलेन ना मी त्यांनी. म्हणजे अरे काय हा मालवणचा हापूस आंबा मासे विकायला इथं आलाय का? काय बोलताय? आम्ही आपलं व्हेज माणसांनी काय करायचं, संध्याकाळी 9:30ला उपवास सोडायला चंद्र बघून बसायचं, तोंडात घास घालायचं. ह्यांचं आपलं गाणं सुरू, सुकट बॉम्बिल आणले काय ग मावशे मावशे, सुकट बॉम्बिल ताजे आणले ताजे मासे. तू ठरव, कलाकार आहेस का मासे विकणारा माणूस आहे? पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आणि पार्टनर राहिला ना, मला बोलू देत त्यांच्याबद्दल. असं कसं सोडेन बरं मी त्यांना. आता माझ्या ताकद नाही, आता माझ्या ताकद नाही, एकच पंच, आता माझ्या ताकद. अरे घरी जाऊन पांघरून घेऊन झोप माणसा. ट्रीटमेंट करून घे आपल्या आजारावरती. आपल्याला नक्की काय झालंय, बीपी झालाय, काय झालंय, शुगर वाढली, HIV, काय जे काय असेल ते आपलं बघून घ्यावं माणसाने. काय बोलताय तुम्ही? टेस्ट कराव्यात एवढंच तर माझं म्हणणं आहे ना. बरोबर आहे, ताकदीविषयी बोलताय ना, तर या एका वाक्याने त्यांच्या ऍक्टची ताकद किती वाढते तुम्हाला माहिती नाहीये. हो. आणि ताकदीविषयी बोलू नका. खूप ताकदीचे कलाकार आहेत आमच्याकडे. हो का? सुप्रिया पाठारे हो. काय पिऊन येते ना बाई सेटवर, मला कळत नाही. काय पिऊन येते बाई सेटवर? नाही पिऊन म्हणजे काय खाऊन पिऊन येते सेटवर, कळत नाही. काय एनर्जी आहे त्या बाईची, क्या बात आहे. नाही ते मी मान्य करतो. आणि त्यांचा पार्टनर कोण? भाऊ. हे मला कळलेलंच नाही. जगात एका माणसाचं नाव भाऊ असू शकतं का? अरे नातं हे भाऊ. मग तुम्ही साडू हा सुद्धा एक नाव ठेवा, हा आमचा मेहुणा आहे असं एक नाव ठेवा. भाऊ कसं नाव असू शकतं एखाद्या माणसाचं? मला एक प्रश्न पडतो की लग्नामध्ये ह्याच्या बायकोने उखाणा कसा घेतला असेल? चांदीच्या वाटीमध्ये बर्फीचे तुकडे, चांदीच्या वाटीमध्ये बर्फीचे तुकडे, घास भरवते मेल्या भाऊऱ्या तोंडकरीकडे. नाही तसं नाही. मग त्यांचं खरं नाव भालचंद्र कदम असं आहे. अरे मग ते घ्या. सतत भाऊ भाऊ म्हटल्यामुळे इतका प्रॉब्लेम होतो ना. मुली तरुण सही घ्यायला वगैरे येतात. खूप छान करता तुम्ही भाऊ. सगळं वाईटच दिसतंय ना इथे. आहेच ते बोलतो. विनोद कोळून पहिलेला कलाकार आहे मी. हो. एक काम करा ना मग प्लीज. काय? मी आता चालली ना भूबाईपूच्या सेटवर. अच्छा. मला कोणी पार्टनर नाही आहे. अरे देवा. एक काम करता का? काय? तुम्ही चला ना माझ्या बरोबर. आणि काय करू? तिथे जाऊन विनोद सांगू आपण. मी विनोद सांगायचाय? हो. नाही तो वय झाला हो माझा. आता कुठला नाही विनोद चला ना. विनोद कोळून प्यायलेला माणूस आहात तुम्ही. गुरुवारी मला विनोद करत partner नाही हो नाही मी. हो. आज माझा Please उपवास चला. आहे. नाही ऐका प्लीज माझं. चला. प्लीज ऐका माझं. प्लीज चला. जोरदार टाळ्या होऊ देत निलेश आणि नेहासाठी. हा अप्रतिम परफॉर्मन्स. स्वप्नीलजी, काय आपलं म्हणणं आहे यांच्या परफॉर्मन्स बद्दल? या आजोबांचं स्वागत आपण सेटवर करूया विथ ब्लास्ट. मी मागेच असं म्हटलंय आणि मी पुन्हा एकदा असं म्हणतो की निलेश आपल्या फुबाईपूच्या परिवारातला रमीतला जोकर आहे. जिथे जो सिक्वेन्स कमी पडतो ना तिथे निलेशला टाकायचा आणि सिक्वेन्स कंप्लीट करायचा. नेहा, तुझं खूप खूप स्वागत. तू या मंचाला काही नवीन नाहीस. तू इथे परफॉर्म केलंस, एक पर्व तू केलंस आणि तू खूप छान केलंस. पुन्हा एकदा या निमित्ताने तुला बघायला मिळालं त्याबद्दल खूप आनंद व्यक्त होतोय आणि व्हेरी व्हेरी हॅपी दॅट युअर हिअर. आणि तू आणि निलेशनी फार धमाल आणलीत. सो बोथ ऑफ यू, आय लव्ह यू.
अप्रतिम. ही साईड, हे आजोबा आम्ही बघितले नव्हते, हे काहीतरी नवीन तुम्ही सादर केलं. स्वतःवरती पहिल्यांदा तुम्ही हसलात आणि दुसऱ्यांवरती नंतर कमेंट्स करून हसलात, त्यामुळे दॅट वॉज समथिंग आय लाईक्ड. अँड मी वेट करत होते, मी असं सगळं तयार ठेवलं होतं की कदाचित आमच्यावरती कमेंट येईल, पण आम्हाला तुम्ही सोडलं त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. थँक्यू सो मच. ऋषिकेश, तुला आणि तुझ्या मार्फत समस्त प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की आज ही खरी जोडी जी असते आपली, सतीश तारे आणि तृप्ती खामकर ही जोडी असते. पण काही अपरिहार्य कारणांमुळे आज सतीश तारे आणि तृप्ती खामकर येऊन इथे परफॉर्म करू शकले नाहीयेत आणि त्यांच्या ऐवजी म्हणजे इन्स्टेड ऑफ देम इकडे निलेश आणि नेहा यांनी हा परफॉर्मन्स दिला. सो गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. आणि आज आपल्याकडं आपले पाहुणे आलेले आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की हा आमचा जो हिरा आहे, कसा वाटला परफॉर्मन्स तुम्हाला? आम्ही तिघही उभे राहतो. मी पहिल्यांदा निलेशचं असं काम पाहिलं, कारण अँकरच त्याला पाहिलं होतं, पण डॉक्टर त्याला बोलतात, तो खऱ्या अर्थाने विनोदाचाही डॉक्टर आहेच हे आज मला पहिल्यांदा जाणवलं. त्याचा टायमिंग सोबत नेहा हे दोघे फार एनर्जेटिक आणि फार म्हणजे मला माहीतच नव्हतं की निलेश अशा पद्धतीने काम करतो. मला त्याला इतक्या जवळनं पाहायला मिळालं, त्यामुळे मी स्वतः भाग्यवान समजतो. आणि ऑल द बेस्ट. आणि निलेशनी ज्या अत्यंत दिलखुलासपणे आमच्या सगळ्या कलाकारांची जी मापं काढली, तर त्यांची तुम्ही कशी आपण मार्क देऊन मापं काढणार आहात ते आम्हाला मार्क सांगा. ऋषिकेश, तुझ्या या अँकरिंग बद्दल तुला झकास. आणि ही तुमची माप आहे. जकास फॉर निलेश, नेहा अँड ऋषिकेश. आणि आता कुणीही कुठेही जाऊ नका. निलेश तू बोल, मी जातो इकडनं. थँक्यू ऋषिकेश. जोरदार टाळ्या नेहासाठी आणि ऋषिकेश यांच्यासाठी झाल्या पाहिजेत.